घेऊन जायचंय आपण आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला त्याबद्दल तुम्हाला या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून छोटीसा सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. चला चिखलवाडी संघाकडून एक 12वा खेळाडू असेल तर त्वरित या ठिकाणी यायचंय समालोचन कक्षामध्ये. यावेळी मात्र सुशांत हप्पेच्या बॉलिंग वरती आक्रमण केलंय. क्रिकेटचा क्लास दर्जा सर्व काही एका शॉट मधून प्रशांत सोनेने दाखवून दिलंय. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांत सोडेच्या बॅट मधून येणार हा उत्तुंग असा चौकार. सहा धावा असतील धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 6 धावा गोळा केलेल्या आहेत प्रशांत सोनी यांनी. याची ते पुन्हा एकदा फ्लिकचा फटका पहा. सिंगल डबल वरती खूप दारोमदार आहे असं वाटतंय. यावेळेस मात्र सिंगल वरती समाधानी व्हावं लागेल निश्चितच, अन्यथा कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीयेत या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज प्रशांत आणि स्वप्नील अशी सलामीची जोडी मात्र ससेगाव संघाकडून आज संपूर्ण दिवसभर प्रशांत यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जुगा 11 संघ आपण आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तुमचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं विनंती असेल तुम्हाला. दरम्यान आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी स्वप्नील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरी हाताचा हा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. समोर सुशांत हप्पे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून करण्यात झेल घेण्याची संधी. 1 बाउन्स बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न ज्यावरती एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरीच्या मदतीने मात्र आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची 10 धावा असतील धावफलकावरती. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपलेला असताना 10 धावा असतील धावफलकावरती. चांगलं षटक दोन्ही संघांच्या दिशेने विचार करता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. सिंगलच घेईल आणि स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवील. ही महत्वाची गोष्ट असेल ससेगाव संघाकडून, कारण प्रशांत सोनेचं जेवढं होता होईल तेवढं स्ट्राईक वरती राहणं खूप महत्वाचं असेल ससेगाव टीमसाठी. आपण पाहतोय जुगाई देवी चषक 2024 जुगाई देवी स्पोर्ट्स क्लब सावर्डे बुद्रुक यांच्या विद्यमानाने आयोजन केलेले हे स्पर्धा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 11 धावा. दुसरं षटक घेऊन दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती. यस, वेग होता. वाह, पूर्णपणे बीट केले बॅटर प्रशांत यांना. आणि ज्या विकेटची गरज होती, जो मोहरा टिपायचा होता, त्यामध्ये मात्र यश येताना या ठिकाणी पाहायला मिळतंय दिनेश यांना. पहिल्या विकेट होईल पतन. डीजे नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये संजय. पहिल्याच बॉलवरती दिनेशने प्रशांतला माघारी धाडलं. आता मात्र कुठेतरी बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळेल हा संघ ससेगाव.
आज दिवसभर संपूर्ण दिवसभर त्यांच्या माध्यमातून प्रशांत सोनीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये देखील चांगल्या टचमध्ये होते, परंतु यावेळेस लोअर फुलटॉस बॉल बॅटवरती प्रॉपर कनेक्ट होत नाही. सिंगलच येईल आणि सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 12 धावा असतील धावफलकावरती. 3 षटकांची असणारी ही लढत. 3 षटकांमध्ये जवळपास 30 ते 35च्या दरम्यान धावफलक जर जाऊन पोहोचलं तर मात्र निश्चितच एक फायटिंग टोटल असेल, ज्याची अपेक्षा निश्चितच ससेगाव संघाला देखील असेल. 30 ते 35च्या दरम्यान धावफलक घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील ते करतील. या ठिकाणी आम्हाला जे आज संपूर्ण फ्लेक्स लावले ते किरण साहेबांचे असते, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. या दरम्यान मात्र निश्चितच एक धाव घेतली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज पोहोचलाय का पाहावं लागेल. यस, फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला पाहायला मिळतोय. यस, या ठिकाणी पहा, या ठिकाणी किरण साहेबांचा, या ठिकाणी कुमार साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन प्लीज. आम्हाला संपूर्ण दिवसभरात ज्यांच्या माध्यमातून फ्लॅक्स लावले हे आमचे जे सर्व फ्लेक्स आहेत ते यांच्याकडूनच आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं देखील आयोजकांच्या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. दरम्यान आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी धावफलकावरती 15 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलेला. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र आखोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. सागर केसरकर डाऊन दी बॉल. पहिला प्रयत्नात मात्र बॉल कॅच सुटलेला आहे, ज्यावरती एक धाव घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. जसा झेल सुटला तसा त्वरित दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये अप्रतिम ताळमेळ देखील आपल्याला तितकाच पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती. सकाळपासून आपण पाहतोय या संघातील सर्व खेळाडू सिंगल डबलवरती खूप भर देत आहेत. मोठे फटके म्हणजेच क्रिकेट नाहीये हे सातत्याने दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत सोने असतील किंवा त्यांचे इतर फलंदाज देखील असतील, कारण जशी संधी मिळेल तसा तो प्रयत्न करतायत. यस, इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट व बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. आणखीन एका डॉट बॉलची होईल समाप्ती आणि या निर्धाव चेंडूने मात्र षटकाचा होईल अंत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरतील 8.50च्या सरासरीने 17 धावा. तुम्ही सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. स्पर्धेची एक छोटी आठवण म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुहास. 18 धावा असतील धावफलकावरती. अखेरचा हाणामारीचा व स्लॉग ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळते. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. 18 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली अर्थातच प्रशांत सोने याची. फुल टॉस बॉल त्यावेळेला फक्त फ्लिक केलाय सागर केसरकर येथील बॉलच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल झाले. त्याचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. त्यावरती आणखीन 2 धावांची मोहर लागली. दुहेरीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पाहावं लागेल 4 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान दोन्ही फलंदाज देत आहेत. 4 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र निश्चितच
30च्या जवळपास धावफलक गेलं तर मात्र नक्कीच एक फायटिंग टोटल होईल. यस, इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, उंची जास्त, एलिमिनेशन कमी, आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळी संजयला परतावं लागतंय. एक मोठी विकेट, मोठा मासा मात्र गळाला लागताना पाहायला मिळतोय. सुहास, येस कॅमेरामॅन प्लीज. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, पाहावं लागेल या ठिकाणी पंकज काय करतायत. नवीन बॅटर पंकज मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. यस, इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस होता. एकवीस धावा धावफलकावरती असतील. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स घेत 4 धावा मिळतील यावेळी स्वप्नीलला. आणि टीमला नवसंजीवनी देण्याचं निश्चितच काम करतं हा चौकार. आणि या चौकारानिशी मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा हेरला, त्यानंतर मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा. त्यानंतर मिळालेला हा चौकार आणि 4 धावेनिशी मात्र धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 24-25 या आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट पाहावं लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि बघता बघता तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला, पाहावं लागेल चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि चौथी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होतीये. याचा अर्थ या बॉलवरती देखील चौकार आलाय. 5व्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागते. 29 धावा असतील धावफलकावरती. आणि या चौकारच्या मदतीने जर आपण पाहिलं तर टोटल जर पाहिलं तर 30 धावांची ठेवलेली आहे. 30 धावांचं आव्हान असेल. 29 धावा असतील धावफलकावरती. पहा या ठिकाणी सुशांत यांच्या षटकार हॅट्रिकसाठी किरण शिंदे यांच्याकडून 2100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला, अमोल कांबळे यांच्या हस्ते मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस केला जाईल. दुसरी सेमीफायनल असेल ढोंजा स्पोर्ट्स आंबले वर्सेस RCC गवळीवाडी. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या अर्थातच आई जुगाई देवी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.
चला त्वरा करा, जाऊयात आपण पुन्हा एकदा विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपलेला असताना धावफलकावरती आपल्याला तब्बल 29 धावा पाहायला मिळत आहेत. अखेरच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार, कारण अखेरच्या चेंडूवरती आलेला ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळालेल्या 4 धावा. 29 धावा धावफलकावरती लावल्या ससेगाव संघाने. एक चांगलं टोटल स्कोर कार्डवरती सेट केलं. त्यानंतर मात्र त्याचा पाठलाग करताना पाहावं लागेल सुशांत थप्पे आणि त्यांच्या समवेत सुहास खेतर अशी सलामीची जोडी. RKCC चिखलवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव असा हा पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज अर्थातच प्रशांत सोने. पाहावं लागेल मागील मॅचची पुनरावृत्ती होईल का. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये कोणताही खेळाडू नाहीये, बॉलला फक्त सीमारेषेच्या बाहेर धाडलं. टॅप केलेला पाहिला आपण. 1 बाउन्स घेत बॉल सीमारेषा देखील पार करतोय आणि चौकार येतोय पहिल्याच बॉल वरती सुशांत थप्पेच्या बॅट मधून. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी, कारण सामना देखील खूप महत्वाचा आहे. यस, इथे मात्र बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा मोठा फटका सुशांत थप्पेच्या बॅट मधून येतोय. हा नेत्रदीपक फटका, षटकार. 10 धावा आता धावफलकावरती असतील. 16 चेंडू. केली अवांतरच्या स्वरूपात एक धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती अर्थातच 11 या आकड्यावरती. 11 धावा असतील धावफलकावरती. अजूनही 19 धावांचं आव्हान असेल. यस, इथे पुन्हा एकदा ऑन साइडला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा अँड हँडसम बिग हिट षटकार. वरती 13 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येस, इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून गेले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि या दुहेरीच्या मदतीने मात्र आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावरती. यावेळी मात्र फटका फसलाय. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत का. आणि या ठिकाणी स्वप्नील कडून चुकी होतीये. झेल घेण्याची संधी निर्माण केली होती निश्चितच, परंतु स्वप्नील कडून मात्र यावेळी चुकी होते. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकाचा विचार करता. 20 धावा असतील धावफलकावरती. इथे मात्र पाहावं लागेल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतील का. त्यांनी सारा माच एकेरीचे रूपांतर दुहेरीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही खेळाडू. आणि 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन अ स्कोर कार्ड.
बॉलिंग ट्रॅक वरती मात्र दुसरं षटक घेऊन डावखुरी हाताचा गोलंदाज स्वप्नील. त्यावेळेस मात्र आपण जर पाहिलं तर शरीरभेदी मारा आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला. कुठेतरी फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता सुशांत याचा. बॉल सरळ जाऊन सुशांत यांच्या शरीराला आदळतोय. त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. बावीस धावफलकावरती असतील. यस इथे मात्र फटका फसलाय पाहावं लागेल परंतु बॉल झालाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय सुशांत थाप्पेच्या बॅट मधून. या मॅच मध्ये तब्बल सुशांत थाप्पेने 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 सिंगल रन. दोन धावांची गरज असेल. जसा सामना संपन्न होईल तसा गळोवाडी टीमने देखील सज्ज राहायचं आहे. वा 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 लाजवाब अप्रतिम फटका होता. आजच्या दिवसातील सर्वात नेत्रदीपक फटका सुशांत थाप्पेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. निश्चितच आपचूक टाळ्या वाजल्या डगआउट मधून देखील, कारण हा फटका तितका सुंदर होता. अक्षरशः ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू घुटना टेक और तमाशा देख या प्रकारचा होता. कारण